2025 मध्ये एका अभिनेत्याची खूपच चर्चा झाली. म्हणजे भारताच्या नॉर्थ टू साऊथ, ईस्ट टू वेस्ट फक्त तोच गाजला. नाही, मी कोणत्याही खान, कपूर, सिंग बद्दल बोलत नाहीये, तर खन्ना बद्दल बोलतेय. लॉर्ड अक्षय खन्ना. सिने इंडस्ट्रीमध्ये अशा प्रकारचा कमबॅक क्वचितच कोणता तरी कलाकार करतो, पण अक्षय खन्नाने फार धुरळाच केलाय. 2025 या एकाच वर्षात त्याने छावा आणि धुरंधर या दोन्ही चित्रपटांमध्ये मार्केट जामच करून टाकलं. एकेकाळी रोमॅन्टिक हिरो म्हणून नावाजलेला अक्षय खन्ना आता व्हिलन्सच्या भूमिका करून प्रेक्षकांची मनं जिंकतोय. आता मार्केट फोर्सेस अक्षय खन्नाच्या बाजूने आहेत, म्हणजे निश्चितच तो बॉक्स ऑफिसवर पैसे काढून देणार. पण धुरंधरच्या सक्सेस नंतर त्याचा एक नवा राडा पाहायला मिळालाय. आता आपल्याला सर्वांनाच माहितीये की छावा आणि धुरंधरच्या आधी तो दृश्यम 2 चित्रपटात झळकला होता. यामध्ये त्याची महत्त्वाची भूमिका होती. याचा डिरेक्टर आहे अभिषेक पाठक आणि नुकतीच दृश्यम 3 ची घोषणा करण्यात आली. त्यामुळे निश्चितच आधीच्या भागातले सर्वच कलाकार तिसऱ्या भागात झळकणार होते. पण धुरंधर नंतर अक्षय खन्नाची मार्केट व्हॅल्यू वाढली. त्यामुळे अक्षय खन्नाने पुढच्या भागात काम करण्यासाठी तब्बल 21 कोटी रुपयांची मागणी केल्याची माहिती सिने इंडस्ट्रीत फिरत होती. यासोबतच पुढच्या भागात मी विग लावणार नाही अशीही त्याने मागणी केली होती. यावरूनच दृश्यमचा डिरेक्टर मात्र चांगलाच तापलाय. अभिषेक पाठक अक्षयच्या या मागणीवर म्हणाला की धुरंधरच्या यशामुळे प्रसिद्धीची हवा त्याच्या डोक्यात चढली. अक्षयला चित्रपटात विग वापरायचा होता, मात्र दृश्यम 3 ची स्टोरी तिथूनच सुरू होते जिथं दुसरा भाग संपला होता. यामुळे स्टोरी मधली कंटिन्युटी बिघडली असती. मी त्याला हे समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो आपल्या मागणीवर ठाम होता. यानंतर त्याने अक्षय खन्नाला थेट चॅलेंज दिलं की जर त्याला वाटतं की त्याच्यामुळे सिनेमे हिट होत आहेत तर त्याने स्वतःच्या बळावर सोलो हिट देऊन दाखवावे. यावर अक्षय खन्नाने मात्र अजूनही काहीच प्रतिक्रिया दिली नाही आणि कदाचित तो ती देणारही नाही, कारण तो कधीच माध्यमांसोबत बोलत नाही, क्वचितच इंटरव्ह्यू देतो आणि अवॉर्ड फंक्शन मध्ये तर येतच नाही. पण एक नक्की आहे की अक्षय खन्नाच्याच दमदार ऍक्टिंगमुळेच छावा आणि धुरंधरने बॉक्स ऑफिसवर दंगा घातलाय. अक्षय आता आगामी महाकाली या आपल्या पहिल्या तेलुगू चित्रपटात झळकणार आहे आणि यामध्ये तो असुर गुरु शुक्राचार्यांची भूमिका साकारतोय. त्याचा हा युनिक लुक सुद्धा समोर आलाय. त्यामुळे अक्षय खन्ना गाजतोय हे नक्की आहे. पण अक्षय खन्नाने इतकी भरमसाठ फी वाढवायला हवी का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि सिने इंडस्ट्रीतल्या अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी कलाकृती मीडियाला नक्की सबस्क्राईब करा. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.